आज आम्ही गेलतो बीड मधील खंडेश्वरी देवी मंदिरावर. तिथं गेल्यावर आम्हाला अशा काही गोष्टी पाहायला मिळाल्या त्या तुम्ही कधीच पाहिल्या नसत्या. अय असं कसं पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो रामराम. सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो होतो खंडेश्वरी मंदिराकडे. त्यातली ते आता शनिवार होता, म्हणलं पेंडगाव मध्ये मारुती रायाचं दर्शन घेऊ. गावाकडून पाडा शिंगला आणि पाडा शिंगून डायरेक्ट पेंडगाव मध्ये आलो. तिथे गेल्या गेल्या हनुमानाचं दर्शन घेतलं, जेवण करून बाहेर आलो. आता तुम्ही म्हणता असताना इथून खंडेश्वरी मंदिराकडे कसं जायचं सगळं सांगतो, पूर्ण व्हिडिओ बघा. पेंडगाव मधून डायरेक्ट बीडकडे जायचं, बीड मधून छत्रपती संभाजी चौकातून पुढे यायचं. डायरेक्ट बीड मध्ये आल्याच नंतर सुभाष रोडने डायरेक्ट खंडेश्वरी मंदिराकडे यायचं. हा हेच ते खंडेश्वरी मंदिर. इथं कोणी आला असेल तर आपल्या आयडीला फॉलो करून मित्रांना व्हिडिओ शेअर करा. चला आता तुम्हाला खंडेश्वरी देवी मंदिर दाखवतो. आता तुमच्या डोक्यात विचार आला असेल हे मंदिर कोणी बांधलं. हे काळूजी नामक यांनी मंदिर बांधलेलं. हे मंदिर खंडोबाच्या पायथ्याला असल्यामुळे हे बानोईचं मंदिर असावं असं म्हटलं जातं. डायरेक्ट मंदिरात आलो तर पहिलं म्हणलं दर्शन करून घेऊ. चला आता तुम्हाला खंडेश्वरी देवीची मूर्त दाखवतो. आतमध्ये गेल्यास नंतर खंडेश्वरी देवीची मूर्त लय भारी. तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा. आतमध्ये गेल्याच खंडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्याच बाजूला एक गणपतीची मूर्त होती, त्याचं दर्शन घेतलं. चला आता भेटू तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये.